तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे दीपक रॉक्स। तर तुम्ही व्हिडिओचा टायटल बघितला असेल की एकाच चॅनलवर आपण किती प्रकारचे कंटेंट टाकू शकतो, म्हणजे किती वेगवेगळ्या कॅटेगरीचे व्हिडिओ आपण टाकू शकतो। तर आज याबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊयात। तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा। चला तर ऐकून घेऊयात आपण काय काय कंटेंट टाकू शकतो। तर सर्वप्रथम मी हे सांगेल की YouTubeची अशी कुठलीही गाईडलाईन नाही की तुम्ही एका चॅनलवर किती प्रकारचे व्हिडिओ टाकू शकतात। तर बऱ्याच जणांचं हे कन्फ्युजन असतं आणि गेली 2-3 दिवस झालं मला पण लाईव्ह मध्ये मी जसंही येतोय किंवा माझ्या ज्या व्हिडिओ खाली पोस्ट येतात की चॅनल चेकिंग साठी, की प्रत्येकाची कमेंट ही बऱ्याच जणांच्या कमेंट आहेत की एका चॅनलवर आपण किती प्रकारचे कंटेंट टाकू शकतो, म्हणजे वेगवेगळे मिक्स व्हिडिओ टाकू शकतो का नाही। तर त्या सगळ्यांना मी हे सांगेन की तुम्ही एका चॅनलवर वेगवेगळ्या कॅटेगरीचे व्हिडिओ टाकू शकतात। युट्यूबचा असा कुठलाही नियम नाही किंवा कुठलीही गाईडलाईन नाही की तुम्ही एका चॅनलवर एकाच टाईपचे व्हिडिओ टाकू शकतात। तर युट्यूबने एक कॅटेगरी दिलेली आहे। आपण जेव्हा व्हिडिओ अपलोड करतो, प्रत्येक जण जेव्हा व्हिडिओ अपलोड करत असतो, मग ते शॉर्ट व्हिडिओ असो किंवा लॉंग व्हिडिओ असो, तर व्हिडिओ अपलोड करताना आपल्याला कॅटेगरीचं ऑप्शन येतं। तर त्या कॅटेगरीच्या ऑप्शन मध्ये 32 प्रकारच्या कॅटेगरी आहेत। तर तुमचा व्हिडिओ समजा तुम्ही कॉमेडीचा व्हिडिओ टाकत असाल तर कॅटेगरी कॉमेडी करून तुम्ही तो अपलोड करू शकता। जर तुम्ही म्युझिकचा टाकत असाल तर कॅटेगरी म्युझिकची चूज करू शकतात। जर तुम्ही एज्युकेशनल माहिती देत असाल तर तुम्ही एज्युकेशन कॅटेगरी करू शकता। जर तुम्ही ब्लॉग करत असाल तर ब्लॉगची कॅटेगरी त्या व्हिडिओ पुरतीच चूज करू शकतात। तर बरेच जण असं विचारतात की जर समजा एखाद्याचं ब्लॉगिंग, आता उदाहरणार्थ माझं ब्लॉगिंगचं चॅनल आहे, तर माझा मुख्य कंटेंट आहे मी ब्लॉग करतो डेलीचे। तर असं नाही की मी ब्लॉगच टाकायला पाहिजे रोज। माझा मुख्य कंटेंट जेव्हा आपण चॅनल सुरुवात करतो तेव्हा ब्लॉगिंगच असेल, त्याच्यात चेंजेस होणार नाहीत। पण जर मी ब्लॉगिंग सोडून जर एखादी, आता जसं की मी तुम्हाला माहिती देतोय, तर एज्युकेशनल अँड सायन्स अँड टेक्नॉलॉजी ही कॅटेगरी येते त्याला, तर मी ही कॅटेगरी चूज करून हा व्हिडिओ सुद्धा मी अपलोड करू शकतो चॅनलवर। तर असं युट्यूबची कुठलीही गाईडलाईन नाही। मग तुमचं चॅनल मॉनिटाईज जरी नाही झालं तरी तुम्ही हा कंटेंट, मिक्स कंटेंट टाकू शकतात, असं कुठलंही गाईडलाईन नाही। आणि चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर सुद्धा बरेच जणांच्या मनात प्रश्न असतो की चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर आपण कंटेंट मिक्स टाकू शकतो का नाही। तर काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्ही मिक्स कंटेंट चॅनल मॉनिटाईज होण्याच्या अगोदर सुद्धा टाकू शकतात आणि नंतर सुद्धा टाकू शकतात। तर बऱ्याच ताईंच्या दादांचे मला कमेंट आले होते, त्यामुळे मी आज स्पेशली या टॉपिकवर व्हिडिओ बनवते, जेणेकरून तुम्हाला पण माहिती पाहिजे। बरेच जण कन्फ्यूज राहतात की आपण व्हिडिओ वेगवेगळ्या प्रकारचे कंटेंटचे टाकूत का नाही, चॅनलवर काही इफेक्ट पडेल का। तर चॅनलवर कुठलाही इफेक्ट पडणार नाही। हा थोडंफार तुमच्या व्ह्यूजवर इफेक्ट पडू शकतो। आता व्ह्यूजवर इफेक्ट कसा पडेल ते तुम्ही म्हणत असाल, तर मी एक सांगतो, तर जर समजा तुम्ही ब्लॉगचं एखादा ब्लॉग केलात आणि त्या ब्लॉगला बघून जर तुमचे 500 सबस्क्रायबर वाढले आणि त्याच्यानंतर तुम्ही जर एखादा कॉमेडी व्हिडिओ टाकलात आणि कॉमेडीला सुद्धा तुम्हाला 500 सबस्क्रायबर वाढले आणि त्याच्यानंतर समजा कुठला म्युझिकचा व्हिडिओ टाकलात त्याच्यावर जर 500 सबस्क्रायबर वाढले, तर होतं काय याच्यामध्ये, तर जे ब्लॉगला बघून तुमच्या चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केले आणि तुम्ही जर कॉमेडीचा व्हिडिओ टाकलात तर खूप कमी चान्सेस आहेत जे ब्लॉगला बघून तुम्हाला सबस्क्राईब केले तरी कॉमेडीचा पण तुमचा व्हिडिओ बघतील। तर तो एक छोटासा इश्यू येऊ शकतो। अदरवाईज दुसरा चॅनलवर कुठला इफेक्ट पडणार, हा व्ह्यूज कमी जास्त होऊ शकतात, त्यामुळे व्ह्यूजचं काही नाही, कव्हर होऊ शकतात। जर तुमचा ब्लॉगिंगला बघून आलेले सबस्क्रायबर, जर तुमचा कॉमेडीचा व्हिडिओ छान असेल तर ब्लॉगिंगला बघून आलेले सबस्क्रायबर सुद्धा तुमचा कॉमेडीचा व्हिडिओ सुद्धा नक्कीच पाहतात। त्याच्यामुळे कोणी असं कन्फ्यूज होऊ नका की एक चॅनल आपण सुरुवात केली की आपण रेसिपीचं, बरेच जण रेसिपीचे, आता लेडीजचं स्पेशल तर रेसिपीचं असतं, तर असं नाही की तुम्ही रेसिपीचं चॅनल चालू केले म्हणजे तुम्हाला रेसिपीज टाकायला पाहिजे। तुम्ही रांगोळीचे टाकू शकता, तुम्ही डेली ब्लॉग्स टाकू शकतात। फक्त जेव्हा तुम्ही ज्या संदर्भात व्हिडिओ केलाय, एखादा डान्सचा व्हिडिओ केलाय समजा म्युझिकचा, तर रेसिपीचं चॅनल आहे आणि तुम्ही जर डान्सचा व्हिडिओ अपलोड करताय तर तुम्हाला जेव्हा कॅटेगरी व्हिडिओ अपलोड करतात तेव्हा डान्स आणि म्युझिक ही कॅटेगरी अपलोड करायची आणि मग डान्सची कॅटेगरी चूज करून तुम्ही व्हिडिओ अपलोड करू शकतात। त्याच्याने चॅनलवर कुठलाही इफेक्ट पडणार नाही, व्ह्यू कमी जास्त होतील, अदरवाईज दुसरा काही प्रॉब्लेम येणार नाही। त्याच्यामुळं बऱ्याच जणांच्या मला कमेंट होत्या, त्याच्यामुळे मी आज हे व्हिडिओ बनवलाय। सुरुवातीला मलाही याच्याबद्दल कुठलीही माहिती नव्हती, मी पण असाच विचार करायचो जसं की तुम्ही करतात आज सर्वजण, की एका चॅनलवर आपण किती कंटेंट टाकायला पाहिजे हे मलाही माहिती नव्हतं। मी युट्यूबची संपूर्ण गाईडलाईन गेल्या 2 दिवसापासून वाचतोय। प्रत्येक कम्युनिटी गाईडलाईन मध्ये काय काय माहिती दिली, आपण काय काय चॅनलवर कसं इम्प्रूव्हमेंट करू शकतो, काय टाकायला पाहिजे काय नाही टाकायला पाहिजे, या सर्वांचा अभ्यास मी करतोय। आणि त्याच्यानंतर मी जेव्हा मला ही माहिती समजली की आपण मिक्स कंटेंट टाकू शकतो, त्यानंतर मी विचार केला की मग आपण पण व्हिडिओ एक बनवायला पाहिजे या टॉपिकवर, कारण तुमच्या पण मनात ते प्रश्न होता जो माझ्या मनात होता। तर मला त्याचं सोल्युशन भेटलंय आणि मला सोल्युशन भेटल्यामुळं
मग मी तुम्हाला पण शेअर करतोय की तुम्ही तुमच्या चॅनलवर मिक्स कंटेंट टाकू शकतात, काही प्रॉब्लेम येणार नाही, मॉनिटायझेशनला कुठलाही अडथळा येणार नाही. तर त्यामुळे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, इतरांपर्यंत व्हिडिओ पोहोचला पाहिजे, जेणेकरून जे नवीन युट्यूबर्स आहेत त्यांना थोडीफार हेल्प होईल. तर असेच नवीन नवीन काही अपडेट जाणून घेण्यासाठी नक्की चॅनलला माझे सबस्क्राईब करा. तर भेटूयात मग आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.